महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। फर्निचर बाजारात अग्नितांडव, 15 दुकानांचा कोळसा, भिवंडीत जिकडे तिकडे धूरच धूर। भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी खाडी जवळ असलेल्या प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत फर्निचरची तब्बल 15 दुकानांचा कोळसा झाला आहे। या अग्नितांडवात व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे। आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे। आग इतकी भीषण आहे की भिवंडीमध्ये धुराचे लोट दिसत आहेत। सुदैवाने या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही। स्थानिक रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार कशेळी खाडी परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये दुपारी अचानक आग लागली। फर्निचरसाठी असणारे लाकूड, फोम, कापड आणि केमिकल यामुळे काही वेळातच आगीने रौद्र रूप घेतले। आगीचे लोट आणि धुराचे लोट भिवंडी शहरातून लांबूनही दिसत होते। आगीच्या या घटनेमुळे भिवंडी आणि परिसरात भीतीचे वातावरण होते। घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिका अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले आहे। सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। फर्निचर मार्केटमध्ये आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते। आग पसरत असल्याचे पाहून आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये मोठी पळापळ सुरू झाली। आपले नुकसान टाळण्यासाठी अनेक दुकानदारांनी दुकानातील तयार फर्निचर रस्त्यावर काढले। भर रस्त्यात फर्निचर काढल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता। दरम्यान या भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाली। घटनास्थळावरून धुराचे लोट वर जाताना दिसत होते। या आगीमध्ये फर्निचर साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोदामाला सर्वाधिक नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच तात्काळ आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले। स्थानिक अग्निशमन दलाचे जवान 2 अग्निशमन गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले, तर ठाणे अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी मदत म्हणून एक जम्बो पाण्याचा टँकर तैनात केला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथके सक्रियपणे काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। संकुलामध्ये आग आणखी पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। 11:30 बजे हमको कॉल आया अंजुफाटा फायर स्टेशन में कि चामुंडा मार्केट कशेड़ी में बहुत बड़ा अंगार लगा है। हम लोगों ने तुरंत गाड़ी निकाला। आते समय थोड़ा बहुत बीच में ट्रैफिक लगा, इतना नहीं था। हमारा छुट्टी का दिन इसलिए इतना ट्रैफिक नहीं है। हम लोग टाइम पे आए गए थे तो कम से कम यहाँ पे 8-9 गोडाउन को फर्नीचर मार्केट अंगार लगा हुआ है। आते हम लोगों ने आग बुझा दिया है। अभी तुरंत कूलिंग का काम चल रहा है। बाजू का जो गोडाउन है, बहुत बड़े गोडाउन है, उनको पूरा बचल है, उनका माल भी बचल है, अंगार से भी बचल है। खाली आते सब अभी खाली पानी का थोड़ा तकलीफ हो रहा है। कूलिंग का काम चल रहा है, इतना फिलहाल है 80% बुझ चुका है अंगार। खाली पानी की वजह से थोड़ा तकलीफ हो रहा है, पानी नहीं पहुँच पा रहा है टाइम पर। कोई इंजरी वगैरह हुई है? कोई नहीं, हम लोगों ने उनको पूछा भी था, उनको बारे में कुछ है नहीं है, कुछ बोला नहीं। हमने पूछा कुछ किसको मारा गया, उन्होंने कुछ बोले नहीं। इंजरी में कुछ नहीं बोलता, उन लोगों ने बोला खाली नुकसान हुए है बस। हाँ, नुकसान हुआ है खाली। ओके, कितनी गाड़ियाँ लगी, कितने आदमी लगे हैं आपने काबू पाने? अभी हमारा भिवंडी का 2 गाड़ी आया हुआ है, एक थाना का आया हुआ है, 3-4 गाड़ी है अपने अंगार के ऊपर। तुरंत काम चल रहा है। थोड़ा पानी का है, थोड़ा दिक्कत हो जाएगा। अभी पानी आ जाएगा तो वो भी क्लियर हो जाएगा तुरंत। पानी का थोड़ा बहुत दिक्कत, क्योंकि एक ग्राम पंचायत कह रहे हैं। फिर भी आग बुझाने में पूरा कूलिंग करने में कितना समय लगेगा? देखो, पानी अगर आ गया टाइम टू टाइम तो कूलिंग भी हो जाएगा। आधा 1 घंटे का काम है, बाकी हो जाएगा पूरा। खाली पानी आना चाहिए बस। वो भी हम लोग सब क्लियर करने के बाद ही यहाँ से जाएंगे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, भिवंडी ठाणे।